आणि मिंद्याची किंवा गद्दाराची शिवसेना हे महाराष्ट्रातली जनता देशातली जनता मानणार नाही. ते असं म्हणतात की 2013 पासून त्या संघटनात्मक निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, त्या झालेल्या त्यावेळी ते तेव्हा आमच्या पक्षात नव्हतेच आणि आम्ही ते सगळं वेळोवेळी निवडणूक आयोगाला सादर केलेलं आहे. त्या जर झाल्या नसतील तर मग हे मिंदे आणि त्यांच्या बरोबरचे गेले ते कोणत्या पक्षाचे म्हणून त्यांनी त्या अध्यक्षाने ॲफिडेव्हिट दिलं होतं 2019ला आणि 2014 2019 असेल काही असेल आणि आत्ता सुद्धा काय असेल ते. शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना असा निर्णय. शिंदेची शिवसेना ही शिवसेना होऊच शकत नाही, कारण शिंदे आणि शिवसेना हे नातं तुटलेलं आहे. त्याच्यामुळे भले त्याला मी काल म्हटलं ना की त्यांची मिलीभगत होती. ज्याप्रमाणे त्यांनी जाऊन एका न्यायमूर्तीने आरोपीची भेट घेतली 2दा, त्याच वेळेला हे सगळं ठरलेलं होतं. पंतप्रधान जर महाराष्ट्रामध्ये अनिश्चिततेचं वातावरण होतं, निकाल काय लागणार अपेक्षित होता, माहिती होता का? पण तरी देखील पंतप्रधान दौऱ्यावरती येत आहेत. तरी देखील हे डावसला जाणाऱ्यांचा दौरा आधीच जाहीर झालेला आहे, आज पेपरमध्ये आलेला आहे. मग हे कसं काय तुम्हाला आधी कळलं? म्हणजे तुमचं हे सगळं सेटिंग होतं, फिक्सिंग होतं, मॅच फिक्सिंग होती. आणि आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलोच आहोत. सर्वोच्च न्यायालयाने एक यांचा आदर करण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे प्रकरण दिलं होतं. पण सर्वोच्च न्यायालयाने जी चौकट आखून दिली होती त्या चौकटीच्या बाहेर जाऊन कायद्याप्रमाणे निकाल न देता एक काहीतरी प्रोसिजर त्यांनी केली आणि कायद्याचा अन्वयार्थ किंवा अनर्थ लावून तो निकाल दिलेला आहे. हा निकाल काही सर्वोच्च नाही, हा निकाल सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही आणि जनतेच्या मनात तर हा अजिबात टिकणार नाही. जनता तो स्वीकारणार नाही. तुम्ही उभाठा म्हणूनच पुढे जाणार? उभाठा कशाला? उभाठा कशाला? माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट आहे. उभाठा काय? उभाठा काय? मग बाकीच्यांची आई वडिलांची नावं पण तुम्ही तशीच लावणार? आणि उभाठा असेल तर उभा ठाकलेला आहे मी, या अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला आहे. हा निर्णय तुम्हाला अपेक्षित होता का? कारण तुम्ही काल पण म्हणाला होता की येऊ असाच निर्णय काहीतरी येऊ शकतो की मी बघत आहे. मी अनेक अध्यक्षांवरती आरोप पण केले होते. हा निर्णय आरोप नव्हते केले, मी सत्य सांगितलं होतं. ते जाऊन भेटले हा माझा आरोप नव्हता, हे सत्य आहे. हे 2 वेळा आरोपीला जाऊन भेटले हा माझा आरोप नव्हता, हे सत्य आहे. भरत गोगावलेंची आणि एकनाथ शिंदेची, भरत गोगावले हे प्रस्तुत म्हणून आणि एकनाथ शिंदे गटनेते म्हणूनच मान्यता जी आहे अध्यक्षांना दिलेली आहे याच्यामध्ये. आणि सुप्रीम कोर्टामध्ये हे उलट दिसलं पाहिजे. याकडे कसं पाहताय? भरत गोगावलेंची प्रस्तुत म्हणूनच नियुक्ती आहे आणि एकनाथ म्हणजेच काय की त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांची नेमणूक ग्राह्य धरलेली आहे. सर्वोच्च न्यायालय काही कळत नाही असं यांचं म्हणणं आहे का? त्याच्यामुळे काय झालेलं आहे की यांनी नसतीबाला स्वतःच्या अंगावरती ओढून घेतलेली आहे. आमचं काही बिघडलेलं नाहीये, जनताच पेटून उठलेली आहे आणि जनता हा अन्याय मान्य करणारच नाही. आम्हाला हा निकाल अमान्य आहे, आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. तुम्ही घटनेत बदल केले असंही ते म्हणतात या सगळ्या याच्यामध्ये की नियमबाह्यपणे घटनेत बदल केले असंही ते म्हणतात. म्हणजे काय बदल केले आम्ही ज्या वेळेला घटना जी काही दिली ती घटना निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे. आणि जसं आमच्यामध्ये पक्षाध्यक्ष हा आहे प्रमुख, पूर्वी शिवसेना प्रमुख होतं, मी शिवसेना पक्षप्रमुख केलं कारण शिवसेना प्रमुख एकमेव, त्या पद्धतीकडे शिवसेना प्रमुख नाही कोण होऊ शकत. आणि ही आमच्या पक्षाची मांडणी आहे. आम्ही जर का ती घटना मान्य हे कोण ठरवणार आहे? कारण निवडणूक आयोगाने त्या काळातले आत्ताचे नाही आहे आम्हाला मान्यता दिलेली आहे. 2013 साली जेव्हा मी पहिल्यांदा शिवसेना प्रमुखांच्या नंतर पक्षप्रमुख झालो ती घटना आम्ही दिलेली आहे. 2018ला दिलेली आहे. तर हे कोण टिकोजीराव मध्ये बोलणार आहे? जाऊ द्या. भरत गोगावलेला जरा तरी एक दिवसाचं तरी मंत्रीपद लावेल असं त्यांना वाटते. त्याच्यामुळे तो विषय सोडा, ते सोडा. त्यांचं जॅकेट फुकट झाले, मापं बदलायला लागली. एक थांब ना आता हिंदीमध्ये. हा बोली तुम्ही ते नाही मुख्यमंत्री हे काय म्हणायचं त्याला काय शब्द आहे ते चुकी, म्हणजे सुप्रीम कोर्टाने तर त्यांना चुकीचंच ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे ते त्यांची प्रतिक्रिया ही पण तशीच आहे, केराच्या टोपलीत टाकण्याची. काय त्यांना असं वाटत असेल घराणेशाही मोडीत काढली तर त्यांची गुलामशाही सुरू झालेली आहे. हे गुलाम आहेत, गुलाम. का जो है वो रिजल्ट डिस्क्वालिफिकेशन का वर्डिक्ट आ चुका है. स्पीकर नार्वेकर जी ने किसी को भी डिस्क्वालिफाई नहीं किया है. क्या कहना चाहते हैं? मतलब उनको, मुझे ऐसे लगता है कि जो जिम्मेदारी दी गई थी वो उनके समझ में नहीं आई. मामला सीधा था, डिस्क्वालिफिकेशन का था और इसलिए हम सुप्रीम कोर्ट में गए थे और सुप्रीम कोर्ट ने एक फ्रेमवर्क दिया था
क्या होना चाहिए, कैसे होना चाहिए। और सुप्रीम कोर्ट ने हमारा व्हिप सुनील प्रभु और गुट का नेता अजय चौधरी, उसको उनकी जो हमने नियुक्ति की थी वो मान्य की थी। तो सुप्रीम कोर्ट ने कहा था कि इस फ्रेमवर्क में आप देखो कि उस दिन क्या था, तो उन्होंने वो छोड़कर नई अदालत उन्होंने की और सुप्रीम कोर्ट से भी कुछ अलग, या ऐसे उनको लगता है कि इतनी महाशक्ति उनके पीछे है कि सुप्रीम कोर्ट भी हमारा उनका कुछ बिगाड़ नहीं सकती। और ये तो अन्याय नहीं, उनकी समझ के बाहर का ये शायद डिसीजन था, या ऊपर से जो आया वो उन्होंने किया है। और इसलिए मैंने कल प्रेस में कहा था कि ये इनकी मिलीभगत है। अब देखना ये होगा कि प्रजातंत्र की हत्या तो इन्होंने फिलहाल तो की है, सुप्रीम कोर्ट में ये टिकेगा नहीं, लेकिन क्या ट्राइब्यूनल सुप्रीम कोर्ट से भी ऊपर है या नहीं है, या सुप्रीम कोर्ट ही सुप्रीम है, वो अभी देखना होगा। देश में प्रजातंत्र रहेगा कि नहीं रहेगा। मैंने कई बार कहा है, जब हमारी दसरा रैली थी उस वक्त भी मैंने कहा था हमारे बारे में चलो 20 साल के बाद दे दो फैसला, हमें मंजूर है, लेकिन इस देश में डेमोक्रेसी रहेगी कि नहीं रहेगी। तो इन्होंने, इनका मानना ऐसे कि नहीं रहनी चाहिए। लेकिन अब दूसरा सवाल आया है कि सुप्रीम कोर्ट भी रहेगा कि नहीं रहेगा, या ऐसे ट्राइब्यूनल उसके ऊपर रहेंगे। तो अभी सुप्रीम कोर्ट के ऊपर सारी आशा है और जनता को तो ये फैसला मंजूर नहीं है। दो चीजें इसमें है। राष्ट्रीय कार्यकारिणी को ही कट्टर को निकालने का अधिकार होता है, ऐसा नार्वेकर ने कहा। ये पहला सवाल आपकी घटना में क्या कहा गया, और 2018 की ठीक है, लेकिन पहले जो गद्दार है वो राष्ट्रीय कार्यकारिणी हो ही नहीं सकती, और इसलिए तो हम सुप्रीम कोर्ट में गए। मतलब जिसने डाका डाला वही कह रहा कि ये मेरा घर है। सर आगे की 2018 की घटना आपने आगे की लड़ाई क्या सिर्फ कानूनी थी या और भी कुछ, कैसे लड़ेंगे? नहीं, देखो, इनका जो प्रयास है वो सिर्फ समय निकालना है, समय निकालना है। और मैंने जैसे पहले कहा कि एक तो पक्षांतर, जो पक्षांतर होता है, पक्ष बदली करने का कानून है, उसको अधिक मजबूत करना चाहिए था। इन्होंने तो खुलेआम राजमार्ग बना दिया, क्योंकि इनको खुद को अनुभव है और शायद उनका आगे का रास्ता साफ कर रहे हैं। आगे भी कुछ और पक्ष में जाना चाहते होंगे शायद। तर ज्या पद्धतीने आपण बघतो की सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीमध्ये जवळपास वर्षभर केलं, त्याच्यानंतर आता राहुल नार्वेकरांनी अध्यक्ष म्हणून वर्षभर काढलं, आणि ते सुद्धा सुप्रीम कोर्टने जर का त्यांना जर मुदत दिली नसती तर त्याने आणखीन जोपर्यंत मला एवढंच आहे, म्हणून मी सुप्रीम कोर्टला विनंती करतोय की आपल्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, आपण सगळ्या गोष्टी ऐकून यांना स्पष्ट शब्दात आदेश दिले होते की या तारखेला सुनील प्रभू आणि हे होते, त्या दिवशी काय परिस्थिती होती ती बघा आणि तसा तुम्ही निर्णय घ्या। तो न घेता त्यांनी त्याच्या बाहेर जाऊन प्रोसिजर बघितली, घटना हे ते त्या दिवशी व्हिप कोणाचा होता, कारण जर तुम्ही मग काय चोरलत काय तुम्ही। आणि आजही माझं असं म्हणणं आहे की या लोकांमध्ये हिंमत नाहीये, स्वतःच्या ताकदीवरती, स्वतःच्या वडिलांच्या नावावरती हे मतं मागू शकत नाहीत, म्हणून त्यांना माझा पक्ष आणि माझ्या वडिलांचा चेहरा लागतो। ह्यांना हे काय मर्द नाहीयेत, हे गद्दार आहेत। आप कानूनी लड़ाई की बात कर रहे हैं, क्या जनता के बीच में जाएंगे, जमीन पे भी जाएंगे? जरूर, जनता के बीच में हम तो जा ही रहे हैं। जैसे आज भी आदित्य कोल्हापुर में उस तरफ है, मैं भी 23 तारीख को नासिक जा रहा हूँ, 22 तारीख को कालाराम मंदिर में जा रहा हूँ, उसके पहले भी कहीं जाऊंगा, बाद में जाऊंगा। हम तो जनता में रहे हैं, जनता में रहेंगे, जनता और जनता के लिए, जनता के साथ लेकर, जनता को साथ लेकर हम लड़ेंगे। सर, विधानसभा संजय राऊत यांच्यावरती आरोप आहे की आपलं सरकार पूर्णपणे संविधानिक मार्गाने स्थापन झालं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय सरकार पूर्णपणे संविधानिक मार्गाने स्थापन नाही, सुप्रीम कोर्टाचे आज शिक्कामोर्तब झालं। नाही, त्यांचं म्हणजेच ते देवेंद्र फडणवीस सुद्धा सुप्रीम कोर्टाचा अपमान करतायत, कारण सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला जे सगळं म्हटलं होतं की राज्यपालांनी केलेल्या कारवाया सगळ्या चुकीच्या होत्या, सगळं काही चूक होतं आणि केवळ एक नाईलाज म्हणून त्यांनी यांना मान्यता दिली होती। म्हणजे हे सगळं बाद झालेलं सरकार आहे। ठीक आहे, मला असं वाटतं की एवढं पुरे आहे। पुढची लढाई लढणार आणि आम्हाला खात्री आहे की अजूनही सर्वोच्च न्यायालय हे निपक्षपातीपणाने जनतेला, लोकशाहीला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। जय हिंद, जय